बडनेरा शहरात 2 दिवसापूर्वी 10 ते 12 जणांनी ऋषिकेश खापेकर या 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केली होती। या घटनेने प्रचंड संताप नागरिकांमध्ये असून आमदार रवी राणा यांनी मृतक ऋषिकेशच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। ऋषिकेश हा अतिशय गरीब परिवारातून असून कुटुंबियांचा कर्ता असून आधार होता। त्याच्या मागे त्याची सासू, पत्नी आणि फक्त 12 दिवसाची मुलगी होती। रवी राणा यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना कॉल करून आरोपींची भर वस्तीत धिंड काढून धुलाई करा आणि बडनेराची स्थिती सुधारा, गुन्हेगारांना वठणीवर आणा अशी सक्त ताकीद दिली। सोबतच ऋषिकेशच्या परिवाराला वैयक्तिकरित्या 1 लाख रोख मदत केली। बडनेरामध्ये घटना झाली ना, सगळं परिवार आहे उभा माझ्यासोबत। काल वातावरण खराब झालं असतं, मी तिथे गेलो असतो तर पण असं आहे आता की पोलिसांना आपल्याला कडक निर्देश द्यावा लागेल की घरामध्ये येऊन चाकू मारणे आणि चाकू मारून परत त्या घराच्या लोकांना धमकी देणे की कोणी जर बयान दिलं तुम्हाला आम्ही सुटल्यानंतर मारू, हे तर खूप मोठी दादागिरी झाली ना। पण त्या लोकांना जे पकडलं आता पोलिसांनी, त्यांना चौकामध्ये जसं अमितेश कुमार पुण्यामध्ये मारते त्या पद्धतीनं एखादी ॲक्शन आपण घेतली पाहिजे बा। काय आता काय हे सगळे असं गुंडागर्दी चालन, धंदे चालन, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण खराब होऊन गेलं। तर थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण तयार करून त्यांना फिरवा, जिथं त्यांना मारलं त्या जागेवर आणा, त्या जागेवरून लोकांनी पाहायला पाहिजे की पोलीस त्यांना मारत आहे, धुलाई करत आहे आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे। नाही तर काय, इथं पूर्ण वातावरण दहशतीचं आहे। आता आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करतो, तुम्हाला तो कायदा सुव्यवस्था दाखवा लागेल समोरून। काय तेवढं कडक मला 2 दिवसात ॲक्शन घेऊन दाखवा, ठीक आहे? अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।